उद्धव ठाकरेंचे सोनम वांगचुक यांच्या लढ्याला साथ। वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन। सरकार बदलण्याचा लढा सुरू झालाय। सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे। उद्धव ठाकरेंचं तरुणांना हे आवाहन। देशाच्या लुटारूंना सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान। चादरीत वांगचुक यांना झाकलं, मात्र मोदी सत्य झाकू शकणार नाही, ठाकरेंचा हा इशारा। म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचुक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह। उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं। येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल। गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर हा पलटवार। तुमचं काम चालू द्या, तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा, तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या। आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, ह्याच्या पुढे झुका, आम्ही कोणालाही म्हणत नाहीये। लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवतायत आणि ते पुढे लोकांना त्यांना बरोबर झुकवतील। नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या आंदोलनामध्ये सहभागी। राजुल पाटील फुटीर खासदार संजय पाटील यांच्या कन्या। राजुल पाटील यांच्याकडून काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध। सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीमध्ये। दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं उपोषण। संसदेवर उद्या मोर्चा काढण्यावरती आंदोलक ठाम। सोनम वांगचुक यांच्यावरती सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार होणार। दुसऱ्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याची कुटुंबियांची मागणी कोर्टाकडून अमान्य। कुटुंबाला स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टाचे निर्देश। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त। धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या। संजय राऊतांचा घणाघात। सरकारवरती भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही विरोधकांची पोटदुखी। श्रीकांत शिंदेंचं हे उत्तर। मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि लाखो विद्यार्थी त्याच्यामुळे उद्ध्वस्त झाले। 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। अशा वेळेला सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार पोलीस बळाचा वापर करून वांगचुक यांना अटक करते। एकही कलंक जो आहे तो भ्रष्टाचाराचा जो आहे तो या सरकारवरती झाला नाही, हीच पोटदुखी जी आहे ही विरोधकांमध्ये आहे। आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा जो आहे पेपर लीक जे झाले त्याच्यावरती जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने जे आहे या सगळ्या गोष्टी भविष्यात होणार नाही त्याची देखील काळजी जी आहे सरकारने पूर्णपणे घेतलेली आहे। सोनम वांगचुक प्रकरणामध्ये हुकुमशाही सुरू। लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय। नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। नीट परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोलेंची ही मागणी। पण सोनम वांगचुकच्या प्रकरणामध्ये जे काही झालं हे खऱ्या अर्थानं देशामध्ये जे हुकुमशाही जी आपण जे म्हणतो ती हुकुमशाही आता देशामध्ये सुरू झालेली आहे। दादरमध्ये ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाही। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलनाला परवानगी देता येत नाही। मोजक्या जागा आंदोलनासाठी असतात। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये ठाकरेंवरती गुन्हा दाखल करावा, ॲडव्होकेट सदावर्ते यांची ही मागणी। जे ठिकाण निवडले तिथे आंदोलन करता येत नाही, कायदेशीर बंदी आहे। पोलीस आयुक्तांना स्वतःला सुद्धा मुंबई टाउनमध्ये आझाद मैदान या डेझिग्नेटेड प्लेसच्या व्यतिरिक्त परवानगी देता येत नाही। परवानगी दिल्याचं कुठेही सापडलेलं नाही, परवानगी देताच येत नाही। पुढे टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पक्ष फोडणारे लोकशाहीचे सिरियल किलर आणि रेपिस्ट एकनाथ शिंदेंना दाढी म्हणत ते विनोबा भावे नाही, 50-50 कोटींना खासदार विकत घेतले। संजय राऊतांची ही सडकून टीका। गद्दार शब्द सुद्धा कमी पडेल त्यांना। आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे हे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवर। हा रेप अँड मर्डर। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या आणि बलात्काराचे शब्द वापरू नये। भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना हे प्रत्युत्तर। संजय राऊत, तुम्ही शिवसेनेची हत्या केली आहे। तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली आहे। त्यामुळं हत्या, बलात्कार हे शब्द तुम्हाला शोभत नाहीत। संजय राऊत, मर्डर आणि रेपची केस तुमच्यावर दाखल केली पाहिजे। 10व्या शेड्यूलमध्ये तरतूद नसताना मान्यता देणं गैर। ठाकरे कायदेशीर कारवाई करतील। फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून अरविंद सावंत यांचं हे वक्तव्य।
आमच्या मुद्द्यावर त्यांनी सुरुवातच अशी केलेली आहे की 6 जणांना आम्ही ॲफिलेशन मान्य देते आणि त्या ॲफिलेशननुसार आता ॲफिलेशन हा शब्द कुठेही कायद्यात नाही की कुठल्या तरी पक्षाला ॲफिलेट होणं, मर्जर टू थर्ड हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि 10व्या घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये अशी कुठलीही तरतूद नसताना अशा लोकांना मान्यता देणं हे गैर आहे. उद्धव ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले. कोर्टाचा निकाल नेहमीच सत्याच्या बाजूने. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला. प्रत्येक वेळेस जे आहे ते आपण पाहत आहे, कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, जे आहे हे सत्याच्या बाजूने जे आहे ते उभे राहिलेले आहे. मर्जरला परवानगी दिली नाही, फक्त ॲफिलिएशनला परवानगी दिलेली आहे. आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील. एनडीएमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला तर शिंदेंनी केलेल्या ऑपरेशनमुळे पक्षाची ताकद वाढली आहे. संजय शिरसाट यांचं हे वक्तव्य. जे ऑपरेशन्स केले त्यामुळे आज एनडीएमध्ये आम्ही दुसऱ्या नंबरचा पक्ष झालो. सरकारला ताकदीने समर्थन देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जो काय पुढाकार घेतलाय त्याला तोड नाही, म्हणून निश्चित आमच्या पक्षाचं स्थान आता एनडीएमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा असणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही. संजय शिरसाट यांचा हा मोठा दावा. एकत्र येण्यासाठी असलेल्या अटीशर्ती दोघांना देखील मान्य नाही असंही केलं वक्तव्य. आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. एकत्र येण्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्या दोघांनाही मान्य नाहीत असं एकंदर चित्र आहे. म्हणून ते वेगवेगळे जर विलीन झाले तर होऊ शकतात, परंतु एकत्रितपणे विलीन होणार नाहीत. महायुतीत संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शिंदेंचा मंत्री म्हणून काम करतोय, या वादामध्ये पडायचं नाही. रामदास कदम यांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही. रामदास कदम तटकरेंच्या वादावर सामंतांची ही भूमिका. महायुतीमध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी करावं एवढीच माझी विनंती आहे. त्याच्यामुळे आता कोण काय बोललंय आणि माझी मराठी भाषेचा जरी मंत्री असलो तरी मला ते समजत नाहीत. समजलं ना. तर राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करा. राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना हे पत्र. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची सर्वंकष आणि निष्पक्ष चौकशी करण्याचं पत्रातून आवाहन. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केला. त्यानंतर पोलिसांना शरण. कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांचा उद्याचा संप स्थगित. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि यानंतर पुढे बघणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. विरोधकांनी सहकार्य करावं, किरण रिजिजू यांचे हे आवाहन. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीयांची बैठक. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावलं, त्यामुळे विरोधक आक्रमक. सर्वपक्षीयांच्या बैठकीतून काही काळासाठी विरोधकांचा वॉकआउट. गद्दारो नको तर चर्चेत सहभागी व्हाव, किरण रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. संसदेच्या प्रतिष्ठेची तडजोड नको, कामकाज सुरळीत चालावं. लहान पक्षांना देखील चर्चेमध्ये संधी देण्याची सरकारची भूमिका. 20 खासदारांच्या स्वतंत्र आसन व्यवस्थेच्या मागणीवर अध्यक्षांचा निर्णय प्रलंबित. रिजिजू यांची माहिती. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणात धंगेकरांवरती अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली बारामतीमधील जनसेवा सप्ताहातील रक्तदान शिबिराला भेट. लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाअंतर्गत बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय शारदा प्रांगण या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन. निलेश चंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरकारने अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रेंची मुनींवर टीका. माणसापेक्षा कुत्रा इमानदार. निलेश चंद्र मुनी यांचं हे प्रत्युत्तर. ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार, ते आम्हाला सांगणार की आम्ही काय करायचं ते. तर म्हणून असे काही पिसाळलेले कुत्र हे मुंबईत फिरत आहेत, तर त्वरित सरकारने त्याचा बंदोबस्त करावं. यांच्यापेक्षा कुत्र खूप इमानदार असते. ज्याची जो भाकर खाते त्याची जो चाकरी करतो. मला वापस सकाळपासून धमक्या, महाराज धमका, असं करू तसं करू. मी काही घाबरणारा महाराज नाही आहे. जळगावमध्ये भाजपचा ठाकरेंना धक्का. ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य महानंदा पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. अनेक पदाधिकाऱ्यांचा देखील पक्षप्रवेश संपन्न. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी. महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा हा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा देखील करणार असल्याची माहिती.
पुण्याच्या भोर नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला. प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची केबिन सील. केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान. चौकशीनंतरच केबिनचे सील काढले जातील. मुख्याधिकाऱ्यांची ही माहिती.